नमस्कार, मी नम्रता पाटील सस्वाईन आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज मी आपल्याला पालक कोथिंबीरची वडी कशी बनवायची ते दाखवणार आहे. एक जुडी मी पालक घेतलेला आहे. पहिल्यांदा स्वच्छ निवडून घेतलं, त्याच्यात काड्या घ्यायच्या नाही. आणि हा पालक आता आपल्याला पाण्यात टाकून 2-3 वेळा धुवून घ्यायचा. नळाखाली डायरेक्ट धुवायचा नाही, पाण्यात टाकूनच धुवायचा आहे. तर मी हा एकदाच धुताना दाखवलेला आहे, पण 3 पाण्याने मी जवळजवळ पालक धुवून घेतलेला आहे. आता हा धुतलेला पालक आपल्याला चाळणीत काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मी कोथिंबीर पण घेतलेली आहे, ती पण निवडून घेतली. एक जुडी घेतली कोथिंबीरची, निवडून घेतली. याच्यात पण काड्या जास्त घ्यायच्या नाही. आणि कोथिंबीर पण आपल्याला दाखवल्याप्रमाणे धुवून घ्यायची 2-3 पाण्याने. त्याच्यानंतर दोन्ही आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि चांगलं अर्धा तास आपल्याला हे चाळणीत ठेवायचं आहे, म्हणजे त्याच्यातलं सगळं पाणी निघून जाईल. पालक चांगला निथळला की बारीक कापून घ्यायचं आहे, पण पूर्ण निथळून द्यायचं. त्याच्यातलं पाणी काढून टाकायचं, पूर्ण कोरडा व्हायला पाहिजे. तर पालक कापून झालेला असा बारीक कापून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर कोथिंबीर पण बारीक कापून घ्यायची आपल्याला. तर पालक कोथिंबीर आपली बारीक कापून झालेली आहे. दोन्ही भाज्या समप्रमाणात घ्यायच्या आहेत. आता चटणी पाहूया. तर मिरची आणि लसूण घेतलेला आहे. लसूण थोडासा जास्त वापरायचा, मिरची आपल्या आवडीनुसार तिखट किती खाता त्या हिशोबाने घ्यायची. गूळ घ्यायचा आहे थोडासा. 1 टेबलस्पून पाण्यामध्ये मी थोडीशी चिंच भिजत ठेवली, ती पण टाकायची याच्यामध्ये. त्याच्यानंतर हळद पावडर टाकायची आहे, जिरं टाकायचं आहे, धना पावडर टाकायचे आणि कोथिंबीर टाकायची आणि बारीक वाटून घ्यायचं. पाणी अजिबात वापरायचं नाही आहे. आणि चिंच आणि गूळ पण जास्त घालायचं नाही, अगदी चवीसाठीच घालायचं आहे. त्याच्यानंतर हे वाटलेलं वाटण आहे आपलं, ते आपल्याला ह्या पालक आणि कोथिंबीरमध्ये टाकून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर करायचा नाही आहे अजिबात, नाही तर मग वडी व्यवस्थित होणार नाही, पातळ होईल. आता याच्यामध्ये चवीनुसार टाकायचं आहे मीठ. बेसन घेतलेलं आहे, बेसन आपल्याला लागेल तसंच वापरायचं आहे. तर पहिल्यांदा 1 वाटी टाकलेलं आहे. तांदळाचं पीठ अर्धी वाटी टाकलेलं आहे. सगळं पीठ लागणार आहे, पण थोडं थोडं करूनच टाकायचं आहे. आणि तेल टाकायचं आहे 1 टेबलस्पून. तेल टाकल्याने वडी खुसखुशीत होते, कडक होणार नाही. आता हे मिश्रण चांगलं आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं हलक्या हाताने, खूप जास्त ताकद लावायची नाही आहे. याला पाणी सुटेल आणि आपल्याला गोळा होईपर्यंतच पीठ वापरायचं आहे, खूप जास्त पीठ वापरायचं नाही आहे. तर 1 वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि बेसन अजून घातलेलं आहे अर्धी वाटी. हे बघा, आता गोळा तयार झालेला आहे. तरी पण पातळ झालेलं आहे, पाण्याचा वापर केला नाही तरीसुद्धा, म्हणून पाणी जास्त वापरायचं नाही. आणि पातळ झालं तरी पीठ पण जास्त वापरायचं नाही. आणि जर अगदी खूप पातळ झालं तरच थोडंसं पीठ वापरायचं आहे. आणि तांदळाचं पीठ पण जास्त वापरायचं नाही आहे. जर तुम्हाला असे रोल बनवता येत नसतील तर चाळणीत ठेवायचं आणि पसरवायचं आणि डायरेक्ट वाफवायला ठेवायचं. आता हे बनवलेले रोल आपण ह्या चाळणीमध्ये ठेवून घ्यायचे आहेत. वड्या जास्त आहेत म्हणून मी थोडीशी मोठी चाळण घेतलेली आहेत. आणि एकाच वेळेला सगळ्या वड्या बनवून घ्यायच्या आणि वाफवायला पण एकदम ठेवायच्या. पीठ जर असंच ठेवलं ना तुम्ही हे, तर मग एकदम पातळ होत जाईल. तर साधारणतः 4 वड्या झालेल्या आहेत आपल्या वळून. ही कोथिंबीर आणि पालकची वडी आहे ना, तुम्ही अशी मुलांना बनवून द्या. मी वड्या करायच्या आधीच पाणी गरम करायला ठेवलेलं. आता ही चाळण आहे आपली, ह्याच्यावर ठेवून द्यायची आहे. आणि 15 मिनटं आपल्याला झाकण ठेवून वड्या उकडून घ्यायच्या आहेत. हे बघा, 15 मिनटं झालीत आणि वड्या आपल्या चांगल्या उकडून झालेल्या आहेत. चाळणीला पाणी लागून द्यायचं नाही. आता काढून घ्यायच्या आणि थंड करून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्या वड्या कापून घ्यायच्यात. ते बघा, थंड पण झालेल्या आहेत वड्या, पाहू शकता किती मस्त वड्या तयार झालेल्या आहेत. खायला खूप छान लागतात ह्या वड्या. आता कापून दाखवते आणि थोड्याशा मी तळून पण दाखवते. तर मी ह्या वड्या थोड्याशा तेलामध्ये तळून दाखवणार आहे. तुम्हाला पाहिजे तर जास्त तेल टाकूनसुद्धा तुम्ही तळू शकता. चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्यात. तांदळाचं पीठ वापरल्यामुळे कुरकुरीत होतात. जास्त तेलात तळल्यात तर जास्त कुरकुरीत होतील. तुम्हाला जशा पाहिजे तशा तळा. तुम्ही अशा पालक कोथिंबीरच्या वड्या बनवल्या नसतील ना, तर एकदा बनवून बघा, खायला खूप टेस्टी लागतात. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.